पोलिसांनी मोठी शोध मोहीम हाती घेतली असून सर्व प्रकारच्या उपाययोजना पुणे पोलिसांनी केलेल्या पाहायला मिळाल्या। मात्र दत्ताकडे अजून आढळून आलेलं नाही। त्यानंतर दत्ताकडे दाखल झाले आहे। पुणे पोलिसांचे हे 100 जवान या ठिकाणी दाखल झाले असून हे जवान आता थेट उठात जाऊन दत्ताकडे याचा शोध शिरूरच्या गुन्हाट गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा आता दाखल झालेला आहे। सर्व प्रकारच्या उपाययोजना तर शिरूरच्या गुन्हाट गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे। स्वारगेट बस स्थानकामधल्या अत्याचार प्रकरणामधला आरोपी हा याच गावामधला आहे आणि याच परिसरामध्ये तो असल्याची माहिती देखील पोलिसांकडे आहे। त्यामुळे आरोपी गाडीचा पोलिसांकडून आता शोध घेतला जातोय। ड्रोनच्या मदतीनं त्याचबरोबर डॉग स्क्वॉडच्या मदतीनं शोध घेतल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा शिरूरच्या गुन्हाट गावामध्ये दाखल झालाय। पुण्याच्या स्वारगेट येथे 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केलेला आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट या गावी लपून बसल्याची माहिती खरं तर पुणे क्राईम ब्रँचला मिळाल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी पथकं तयार केलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहतो की मी ज्या ठिकाणी आलो आहे खरं तर याच परिसरामध्ये जो आरोपी आहे तो आरोपी लपून बसल्याची माहिती पुणे क्राईम ब्रँचला मिळाल्यानंतर पुणे क्राईम ब्रँचने या ठिकाणी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून त्याचा शोध सध्या सुरू केला आहे। सकाळपासून या परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्याचा शोध सुरू होता। आता याच परिसरामध्ये पुणे क्राईम टीमनं खरं तर जे श्वान पथक आहे डॉग स्क्वॉड आहे त्या डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून या ठिकाणी आरोपीचा शोध आहे त्याचा शोध सध्या सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे याचा शोध सध्या या परिसरामध्ये सुरू आहे। सकाळपासून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू होता। हा आरोपी सध्या ऊसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची प्राथमिक माहिती खरं तर पोलिसांना मिळाली आहे आणि याचमुळे या ठिकाणी खरं तर पोलीस असतील आणि पोलिसांच्या विविध पथकांची टीम असतील या ठिकाणी कार्यरत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज सकाळपासून ज्या पद्धतीने त्या रवाना झालेला आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आलो त्या गुन्हाट गावामध्ये त्यांनी पाहतो की पोलिसांच्या वेगवेगळ्या 3 तुकड्या खरं तर गुन्हाट गावामध्ये दाखल झालेला आहे। सकाळपासून पाहतो की आपण खरं तर या ठिकाणी जो आरोपी दत्तात्रय गाडे आहे त्या आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोनच्या साहाय्याने जी तपासणी आहे शोध आहे ती सुरू होता। त्यानंतर कुठेही डॉग पथकाच्या साहाय्याने सुद्धा या आरोपीचा शोध खरं तर घेतला जात होता। आता पोलिसांनी मोठा जो फौजफाटा आहे बंदोबस्त आहे तो या ठिकाणी मागवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी पोलिसांची जी पथक आहेत ती आता सध्या गुन्हाट गावामध्ये आलेला आहे त्यामुळे पोलीस कुठेतरी ऍक्शन मोडवरती आल्याचं चित्र एकंदरीत याच ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र आता आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हाट गावामध्ये आहे का याचाही शोध सध्या पोलीस येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सुनील शेळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। शिरूर शिरूरच्या गुन्हाट गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आता या ठिकाणी दाखल झालेला आहे। आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याच परिसरामध्ये उसाच्या शेतामध्ये दत्तात्रय गाडे कुठेतरी लपला असावा अशी शंका आहे आणि त्यामुळे सगळी उसाची शेतं उघडी मारानं जी आहे ती देखील पालथी घातली जात आहेत। डॉग स्क्वॉड आणि त्याचबरोबर ड्रोनची मदत देखील यासाठी घेतली जाते। त्याचबरोबर पोलिसांचा मोठा फौजफाटा या गावामध्ये दाखल झाला असून परिसरामध्ये आता पोलिसांकडून शोध घेतला जाणार आहे। तर स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले तसंच पुणेकरांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे। तर दलित पॅंथरचे कार्यकर्ते देखील यासाठी रस्त्यावर उतरलेत। वेगवेगळ्या संघटना या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आरोपीला अटक करा अशी मागणी त्यांच्याकडून केली जाते। पोलिसही त्यामुळे सतर्क झालेत। शिरूरच्या गुन्हाट गावामध्ये पोलीस बंदोबस्त मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला असून शिरूरच्या संपूर्ण परिसरामध्ये जिथे उसाची शेती आहे त्या ठिकाणी पहिलं बोलतोय या गळली त्या बोलीत पोलिसांकडून आता नराधम दत्तात्रय गाडे याचा शोध आम्ही राहिला मार्केट यार्डला आहे। मार्केट यार्डला तेवढे कॅमेरे नाहीत तेवढे या परिसरात कॅमेरा आहेत तरीही कृत्य होऊ शकतात आणि सुरक्षा रक्षक कक्ष बाहेरच आहे। मागणी अधिकाऱ्याला लवकरात लवकर निलंबित झाले पाहिजे सगळे अधिकारी। फक्त तुम्ही रक्षकांना निलंबित केले। दलित पॅंथरनं देखील स्वारगेटच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे। तर दुसरीकडे पोलीस गाडीचा शोध घेत आहेत। त्यासाठी गुन्हाट गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा आपण पाहतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला असून शिरूरच्या संपूर्ण परिसरामध्ये मी सांगतो तुमच्यासाठी ओके त्यांना अधिकारी तडपतडपी निलंबित झालाच पाहिजे सगळे आणि गृह राज्यमंत्री आणि त्यानंतरच हे घटना ताजीत असताना ते कॅम्प मध्ये काय घडलं ते कुठला उत्तर प्रदेशचा कुठला तो इथं राहिलच का देता मला काही कळत नाही।
उच्च न्यायालयाने काय दिलं की बाबा ज्यांच्याकडे डोमेस असेल त्यांनी धंदा करावा. कितीतरी लोकांकडे डोमेसल नाहीये, ते धंदा करतात रोडवरती. रात्री 12 नंतर सगळे चालू असतात बेकायदेशीर ते बस चालकवाले. आमची मागणी फक्त एवढंच आहे की अधिकारी तडपातडपी निलंबित झालाच पाहिजे. तिसरी तुम्ही मागणी इथे दिली आहे की इकडे सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी झाली पाहिजे, पण इकडचे 23 आणि बाहेरचे 29 अशा सगळ्या कॅमेऱ्यांची तपासणी झालेली आहे. मॅडम आरोपी आतमध्ये जेव्हा आरोपीचा आपण व्हिडिओ बघतोय, आरोपी बसमध्ये जाताना आपल्याला दिसतोय, पण बाहेर जाताना नाही दिसत आहे. याची पण पूर्णपणे शांतपणे केलं पाहिजे. आमची मागणी आहे की पूर्ण सीसीटीव्ही पुन्हा एकदा कॅमेरा चेक केला पाहिजे आणि आरोपी कसा आतमध्ये आलाय, कसा आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसतोय, आणि बाहेर जाताना का नाही दिसत आहे ते देखील मागणी केलं पाहिजे त्यांनी. माझं नाव करण गायकवाड आहे, मी दलित पॅंथर कार्याध्यक्ष आहे. थँक्यू. आता भाषण तुमचं द्या. योगेश सर. या हरामखोराला फाशी. विद्येचं माहेरघर पुणे शहराचं नाव खराब करणाऱ्या हरामखोराला हरामखोराला फाशी झालाच पाहिजे.